नमस्कार मित्रांनो, प्रवीण विटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना असायलाच पाहिजे. मित्रांनो, तुम्ही पाहताय आपण महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांना सुरक्षा रक्षकांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला की आपण कुठे येतो, साहेबांच्याकडे येतो. तर साहेबांना आपण प्रश्न विचारू. सुरक्षा रक्षकांचे प्रश्न भरपूरसे आहेत आणि बैठकसुद्धा जी 26 ऑगस्टला बैठक झाली कामगार मंत्री महोदयांच्या दालनामध्ये आणि आमदार किसन कथोरे साहेब हे पण बैठकीला उपस्थित होते. आपणही सर्व संघटना पदाधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने काय झालं आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णतः माहिती दिलीच, परंतु एक पेपरमध्ये छोटीशी बातमी आली होती. चुकबुलीने त्या पेपरमध्ये झालं आणि सुरक्षा रक्षकांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला. त्याचंही आपण क्लिअरिफिकेशन करूया. आणि सुरक्षा रक्षकांनी येत्या काळामध्ये शासन कशा पद्धतीने चाललं आहे या बैठकीतून आपल्याला साहेब समजलंच कशा पद्धतीने चाललं आहे, अधिकाऱ्यांचं काय चाललं आहे. आता सुरक्षा रक्षकांनी इथून पुढे कसं राहिलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर साहेब, माझ्या चॅनलमध्ये प्रथम स्वागत. आता 26 तारखेची जी बैठक झाली त्याचं थोडक्या ह्याच्यामध्ये इतिवृत्त आम्हाला द्या. प्रवीणजी, आता हे तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही संपूर्ण माहिती ऑलरेडी दिलेली आहे, हो बरोबर. पण ती परिपूर्ण नसल्यामुळं आता ती परिपूर्ण करू आपण. सर्वप्रथम तुम्हाला या संदर्भात माहिती देतो की मुरबाडचे आमदार, मुरबाड शहापूरचे किसन कथोरे साहेबांनी आपल्या संघटनेचं पत्र आपण 19 जानेवारी 2025ला त्यांना दिलेलं होतं आणि त्यांनी त्याला कव्हरिंग लेटर देऊन बैठकीचं नियोजन ह्या महिन्यात लागेल त्या महिन्यात करता करता त्याला ऑगस्ट महिना उजाडला. मार्चमध्ये झालं होतं पण ते लागलेली मध्यंतरी बैठक, पण ती पोस्टपोन झाली वेळाअभावी. आणि विषय आपले होते जानेवारीला म्हणजे पाठीमागचे, आणि त्याच्यावर नवीन GR निघाला. बाकीच्या आर्टिकलचे त्यांनी सुरक्षा रक्षक मंडळाने काय काय नवीन नियमावली काढली. तर असे जे काही विषय होते ते आपल्याला औचित्याचा मुद्दा म्हणतात तसं ते आयत्या वेळी आपण ते काढले आणि बैठकीचे विषय राहिले बाजूला. सर्वप्रथम सुरक्षा रक्षकांनी मनातला गैरसमज दूर झालेला तो काढून टाका. पेपरला बातमी काय द्यायची ती पत्रकार लिहितात, ते आपण लिहित नाही. काय आपण पेपरला बातमी द्यायची ती व्यवस्थितच देतो, पण त्या गणवेशामध्ये तिने काय गडबड केली. आर्टिकलचा विषय होता की बऱ्याचशा महिलांची तक्रार होती, साडींचा विषय होता, सुरक्षा पर्यवेक्षक सुरक्षा अधिकारी यांची तक्रार होती, रेड बूट रेड बेल्ट आणि स्टारचा. तर ह्या ज्या काही गोष्टी होत्या तर ह्या आपण आयत्या वेळीच त्या काढल्या, कारण लोकांची तक्रार फार होत्या. आणि ती काढल्याच्यानंतर त्याच्यावरती शासनातर्फे आपल्याला असं सांगण्यात आलं की पोलिसांचं ऑब्जेक्शन आहे. बघा, कायम शासन पोलिसांना पुढं ठेवून हा विषय मांडतं. तर आपण त्यावेळेला ह्या गोष्टीला त्यांना पूर्ण विरोध केला की तुम्ही पोलिसांचं नाव सांगून सुरक्षा रक्षकांना तुम्ही खच्चीकरण करू नका. काय झालं आहे, रेड बूट रेड बेल्ट काय पोलिसांसारखा असायचं काय कारण आहे. सुरक्षा रक्षक कंपनीमध्ये काम करतो, पोलीस बाहेर करतात. काय त्यांचा आणि त्या बेल्टचा रेड बुलचा बेल्टचा इथे विषय सांगा. परत स्टारचा विषय आला, ते पोलिसांनी ऑब्जेक्शन घेतलं. ही पोलिसांना नेहमी पुढं करतात. मग त्यांना समजून सांगितलं की पोलिसांचा स्टार हा 5 कोण्याचा आहे आणि आपला 4 कोण्याचा आहे आणि प्लेन आहे. त्याच्यामुळे ही तफावत आपण त्यांना समजून सांगत होतो. आलं लक्षात. आणि मग त्यांनी जे आपण सांगितलेला विषय आणि त्यांनी मांडलेले मुद्दे किंवा आपण मांडलेले मुद्दे आपण त्यांचं सर्व मुद्दे खोडून काढले. मग त्यावेळेला मंडळाच्या अध्यक्षांना म्हणावं लागलं की आम्ही त्याचा विचार करतो. शासनानं पण सांगितलं की आम्ही साडीचा विषय घेतो, स्टारचा पण आपण त्याच्यात बदल बघा. तर तिथं कुणीतरी चुकीनं सांगितलं की युनिफॉर्म बदल. युनिफॉर्म बदलाचा संबंध काय, एवढा संघर्षानं आपण खाकी गणवेश मिळवला आहे तो बंद करायचा किंवा त्याच्यात चेंजेस करायचा विषय कधीच येत नाही. आणि मला सांगा, सुरक्षा रक्षकांच्या विरोधात काम करायला मला सांगा, माझा रक्ताच्या थेंबापर्यंत सुरक्षा रक्षकांच्यासाठीच आपण लढत राहणार. त्यांच्या विरोधात काय काम करायचा प्रश्न निर्माण होणार नाही. त्याच्यामुळं कुणीतरी विरोधकानं किंवा एखादा माझा खास मित्रच असेल काय, पण त्याला काय ते आवडलं नसेल म्हणून त्यानं काहीतरी पुंगळी सोडली असेल, लक्षात घ्या तुमच्या. त्याच्यामुळं सुरक्षा रक्षकांनी निश्चित राहा. काय खाकी गणवेशमध्ये कधीही बदल होणार नाही. त्याच्यासाठी आपण एवढं मेहनत करून सर्व संघटनांनी सर्व युनियननी संघर्ष समितीने एवढी मेहनत करून ते सर्व प्राप्त केलं आहे. काय त्याच्यात बदल करायचा काय विषय नाही. तुमची लेटेस्ट मागणी काय आहे
रेड बेल्ट रेड शूज सुपरवायझरना अधिकाऱ्यांचं तिथं आपण ठासून मांडलं. तुम्ही तिथं प्रत्यक्ष होता, आपले पदाधिकारी होते, की जर तुम्हाला जर सुरक्षा रक्षकासारखा सुरक्षा अधिकारी करायचा असेल तर त्यांची एक्स्ट्रा येणारी लिव्ही आपण परत करावी त्यांना, अशी आपण मागणी केली तिथं. म्हणजे आपण एवढं ते आपले मूळ मुद्दे त्यावेळेला मागं राहत होते ह्या विषयावरती. महिलांच्या साडींचा विषय होता. आता खरं वास्तविक ते मंत्रालयापर्यंत जायला नाही पाहिजे. हे सुरक्षा रक्षक मंडळाच्या लेवलवरचा विषय आहे. आपण संपूर्ण सुरक्षा रक्षकांना खाकी गणवेश वितरित केल्याच्यानंतर जो काय साडीचा विषय होता तो आपण घेणार होतो. मग ते सुद्धा आता तो प्रश्न निकाली जवळजवळ निघत आलेला आहे. थोड्या दिवसात तोही प्रश्न मिटेल. त्याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांना माझे हात जोडून विनंती आहे, कुणी मनामध्ये गैरसमज करून घेऊ नका. मीटिंग मी आज पण तुम्हाला थोडक्यातच सांगणार आहे, कारण मीटिंग 1 तास चालली. किती? 1 तास. आता मी जर ते विस्तृतपणे जर सांगायला गेलं तर मला सांगा त्याला किती वेळ लागेल. त्याच्यामुळं वेळेअभावी तुम्हाला थोडं मी सर्व माहिती देत जाईन. नाही, त्या बैठकीमध्ये इतरही विषय होते. आपल्या सुरक्षा पर्यवेक्षक जे ESICचा विषय होता, नंतर कायद्याची अंमलबजावणी. आपण कायद्याची अंमलबजावणी ही प्रामुख्याने त्याच्यामध्ये मांडण्यात आली. तर कायद्याच्या अंमलबजावणी 3:13 वाजलेले दिसत आहेत, कारण आता महामंडळ आणि येताना इतरही प्रायव्हेट ज्या एजन्सी आहेत तेही घुसखोरी करत आहेत आणि आपल्या सुरक्षा रक्षकांच्या ज्या आस्थापना त्या आस्थापनात जात आहेत. तर त्याच्याबद्दल तिथे काय झालं? तिथं मी तुम्ही होताच, पण मी महाराष्ट्रातील तमाम सुरक्षा रक्षकांना विनंती करतो की तुम्ही समजून घ्या, शासनाची मानसिकता मंत्री महोदयांची चांगली आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका चांगली आहे, पण हे जे प्रशासन अधिकारी वर्ग जे आहे हे कुठंतरी मिसगाईड होते. आता कायद्याच्या अंमलबजावणीचा विषय ज्या वेळेला निघाला त्यावेळेला आमदार साहेबांनी विषय मांडला. काय आता आमदार साहेबांना त्या अधिकाऱ्यांनी वेगळं सांगितलं, त्याच्यामुळं थोडीशी मला ते राहलं नाही. मग कायद्याच्या अंमलबजावणीच्या वेळेला त्यांना जरा समजून सांगितलं, प्रत्येक कायद्यावर जर बोट ठेवत असेल शासन तर ॲक्ट आणि स्कीमची अंमलबजावणी का करत नाही. सन्माननीय आमदार किसन कोथोरे साहेबांनी एवढी बाजू म्हणजे प्रखर मांडली आणि ज्या वेळेला शासनाचे अधिकारी थातूरमातूर उत्तर द्यायला लागले तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलं की इथून पुढं की तुमच्या संघटनेची किंवा भोसले सरकार तुमची बैठक मी मुख्यमंत्र्याकडे लावतो, कारण हा विषय तेव्हा त्यांच्या लक्षात आला की तळागाळातील सुरक्षा रक्षक यांना जरा न्याय देताना ह्या कायद्यात कुठंतरी अडचण निर्माण होते. आता तुम्ही मला सांगा, महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला त्यांना मी सांगितलं की 90% सुरक्षा रक्षक कायद्याच्या बाहेर आहेत. अजूनही जर एवढ्या वर्षे जवळजवळ आता 50 वर्षे पूर्ण होतील ह्या कायद्याला, काय दिवसात, तर 50 वर्षाच्या कालावधीच्या कालखंडामध्ये 5% सुरक्षा रक्षकांना फक्त न्याय मिळतोय आणि 90 ते 95% सुरक्षा रक्षक कायद्याच्या बाहेर आहेत. आणि तुम्ही 10 GR काढताय वेगवेगळे. पहिला GR 2002 साली काढला, 240 दिवसाचा. 14 कलम आणि त्याच्यामध्ये नाही 14 कलम ते 2002 साली काढला, तो वेगळा. पण हा एनी पर्सनचा वेगळा, एनी पर्सन एनी सिक्युरिटी गार्ड. पहिलं आपल्या ॲक्ट आणि स्कीममध्ये जे हे होती स्कीम 14 नंबरचा जो आहे ते एनी सिक्युरिटी गार्ड होता. म्हणजे कुठलाही सुरक्षा रक्षक मंडळामध्ये त्याला त्याचा कायद्याचं संरक्षण द्यायचं. आता तिने त्याच्यामध्ये सोयीनुसार बदल केला की एनी पर्सन केलं. एनी पर्सनमध्ये ही जाहिरात काढू शकतात, भरती करू शकतात. आमचा काही विरोध नाही, जाहिरात काढा, भरती काढा. आम्ही मिनिस्टरांना त्या दिवशी सांगितलं की काय तुम्हाला जाहिरात काढून माणसं घ्यायची ती घ्या, ऑनलाईन घ्या, कशी घ्या, पण हा कायद्याचा मूळ उद्देश तो बाजूला तुम्ही सारू नका. आणि त्याच्यामुळं काय होतं, तुम्ही रायगडचं उदाहरण मी त्यांना दिलं की रायगडमध्ये तुम्ही ओपन भरती काढली, कायद्याच्या अंमलबजावणी 0 आणि ती सुरक्षा रक्षक काम न करता रिटायर्ड झाली, त्याच्यातली काय नोकरीच मिळाली नाही. आता कायद्याच्या अंमलबजावणी सुरक्षा रक्षकांनी समजून घ्यायची की जर कंपनीवरती कारवाई झाली तर ती कंपनी मंडळात रजिस्टर होती आणि तिथल्या लोकांना इच्छुक असेल तर घेतो, नसेल तर आपण वेटिंगचे पाठवतो. काय हे सर्क्युलेशन चालू राहतं. त्याच्यामुळं आपल्याकडची जी वेटिंगची परिस्थिती बघा, 5000 लोक वेटिंगला होते, आज आपल्याकडे वेटिंगला माणसं नाही आहेत. ही परिस्थिती आहे. रायगडला तशी आहे का? बरं, निव्वळ तुम्ही भरती कशी करताय? कायद्याच्या अंमलबजावणी ओपन भरती काढून होत नाही. कंपनीवरती कारवाई केल्या, एजन्सीवरती कारवाई केली
तर होतं. आता शासनाचे तुम्ही शासन आदेश बघा, 240 दिवसाचा पहिला तिने शासन आदेश काढला का? एजन्सी 240 दिवस कोणाला ठेवत नाहीत. म्हणजे जे जे तिने आदेश काढलेत मी तुम्हाला पूर्ण सांगतो, बरोबर. पसारा ॲक्ट आहे, पसारा ॲक्ट. पसारा ॲक्टमध्ये 8वी पास 162 सेंटीमीटर आहे आणि संपूर्ण एजन्सीला आहे, केंद्र शासनाचा आहे पसारा ॲक्ट, लक्षात घ्या. तो संपूर्ण एजन्सीला लागू आहे. म्हणजे त्या लोकांनी 162 उंचीचे सुरक्षा रक्षक ठेवायचे आणि ह्यांनी 165 करायचे. हे कुणाच्या हितासाठी केलं शासनानं मला सांगा बरं. एजन्सीचे गार्ड जेव्हा काम करतात एखाद्या कंपनीमध्ये तेव्हा 11 महिन्याचं ॲग्रीमेंट होतं. ह्याने त्या शासन आदेशमध्ये काढलं की 1 वर्ष त्यांनी ठेवलं, कंपल्सरी ठेवलं पाहिजे. बघा, अजूनही मी त्यांना लिस्ट दिली की सुरक्षा रक्षक मंडळातले जे सुरक्षा रक्षक काम करतात, काय शासकीय आस्थापना अजूनही त्यांना 3-3 महिने 6-6 महिने पगार देत नाहीत. आणि ह्यांनी अट गाठले की त्यांनी 1 महिना ॲडव्हान्समध्ये पगार दिला पाहिजे. म्हणजे अशा बऱ्याचशाच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. 45 वर्षाचं वयाची अट ठेवल्या. अहो, हा कायद्याला धरून 1 दिवस काम केला तरी तो सुरक्षा रक्षक म्हणून त्याला गणला जातो. ह्यानी ती एजन्सीला पूरक, म्हणजे एजन्सीला कशी मदत करता येईल असेच शासन आदेश काढत गेलेत. बरं, कधी 240 दिवसाचा काढतात, कधी 180 दिवसाचा काढतात, कधी 60 दिवसाचा काढतात. म्हणजे शासनानं सुद्धा कधी पारदर्शकता अशी आणली नाही. आमची अपेक्षा आहे की कायद्याला की सुरक्षा रक्षकांच्या मध्ये सुद्धा पारदर्शक पाहिजे, कामकाजाला सुद्धा पारदर्शकता आली पाहिजे. शासनाने आदेश द्यावे, शासनाने GR काढावेत, आमचं काही म्हणणं नाही. पण तुम्ही आज एक काढताय, उद्या एक काढताय, परवा एक काढताय, कुणासाठी? एजन्सीला मदत करण्यासाठी काढताय का? बरोबर. मला सांगा, आज 90% एजन्सी बोर्डाचे अतिक्रमण केलेलं आहे. त्याच्यावरती काय नियोजन आहे? मी त्यांना एक्झाम्पल दिलं. म्हणजे बरेच अधिकारी वर्ग सुद्धा त्याच्यावरती काम करत नाहीत. आणि मला आठवतं की तुम्ही तो पाडा, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आस्थापना आहेत आणि मुंबईमध्ये किती आहेत हे सगळं वाचून दाखवलं. मला एक प्रश्न पडला की मंडळाच्या स्वतः इन्स्पेक्टरनी किती कंपन्या नोंदीत केल्यात आणि आपल्या संघटनेने किती केल्यात ते पण जरा सांगा. आता संघटनेनं मला सांगा, आपण युनियनची पत्र देऊन आस्थापना नोंदीत करताना इन्स्पेक्टरचीच आडकाठी येते की आता त्याच्यात जायला नको ना, तर ते फार मोठा इतिहास होईल. काय ते आज नाही उद्या थोडं थोडं आपण सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आणून देऊ. बघा, मी मंत्री महोदयांच्या समोर जेव्हा अंमलबजावणीचा विषय होता, आमदार साहेबांनी मला थांबवलं. म्हणले अधिकाऱ्यांना पहिलं बोलून दे. साहेब म्हणलं, अधिकारी बोलत आहेत, ती माहिती देत आहेत, ती चुकीची देत आहेत. आपल्याकडं RTI खाली मिळालेली माहिती किंवा माझ्याकडं 2018 साली जे असंघटित कामगार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी नियुक्त केली त्यांचा अहवालसुद्धा होता. तर त्याच्यामध्ये आणि आपल्याकडं RTIमध्ये मिळालेली माहिती, सुरक्षा रक्षक मंडळामध्ये 3200च्या वर आस्थापना नोंदीत आहेत. पैकी बघा, ही मंत्री महोदयांच्या आपण निदर्शनास आणून दिली. त्यावेळेला अधिकारी वर्ग शांत बसला. जेव्हा अंमलबजावणीचा विषय आला, काय बाकीच्या ठिकाणी आपल्याला कायदा दाखवत आहेत, मग आपण जरा त्यांना कायदेशीरच सांगितलं की जर आपल्या मुंबईमधलं सांगतोय, फक्त मुंबईमधलं 3200 आस्थापना नोंदीत आहेत. पैकी 1400 बोर्डाच्या आस्थापनामध्ये एजन्सीचे गार्ड काम करत आहेत. हे माझ्याकडे RTI खाली मिळालेली माहितीचं सांगतो या मी. ती मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणला. आणि ज्या 1000 आस्थापना फक्त राहिल्यात आता, बाकी 800 नाही, 1000च्या आसपास आस्थापना जिथं बोर्डाचे मंडळाचे सुरक्षा रक्षक काम करतात, त्याच्यापैकीमध्ये सुद्धा 200 ते 300 आस्थापनामध्ये मंडळ आणि सुरक्षा एजन्सीचे गार्ड मिळून काम करतात. मग ही कायद्याला कुठलं धरून आहे मला सांगा. तुम्ही मुंबई महानगरपालिकेचं उदाहरण हां दिलं ना, ते मुंबई महानगर, अजून बरेचशाच कंपन्यांची दिले आपण, की तिथं जर मला सांगा की मंडळाचे आणि एजन्सीचे गार्ड काम करतात, हे कायद्याला अभिप्रेत आहे का ॲक्ट आणि स्कीमला? मग शासन कारवाई का करत नाही? बरं, सुरक्षा रक्षक मंडळावरती शासनाचं कंट्रोलिंग आहे, म्हणजे ऑथॉरिटी, बरोबर. तिथंच GR काढतात. जिथं कायद्याची अंमलबजावणी करायचं तिथं GR काढायचा. आणि जे 90% बाहेर आहे त्यांच्यासाठी काहीच काढायचं नाही. एजन्सीना काय, त्यांना ब्लॅकलिस्टेड म्हणून करा म्हणून सांगितलं, ते करत नाहीत. म्हणजे त्यांच्यावर वचक नाही. त्यांना मदत कशी होईल आणि मंडळाचं खच्चीकरण कसं होईल हेच सध्या चाललेलं आहे. मंत्री महोदयांचा दृष्टिकोन फार चांगला आहे. त्यांचं म्हणणं की आपल्याला सशक्त सुरक्षा रक्षक मंडळ सर्व बनवायचे आहेत. आता मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांनी आपल्या लक्षवेधीला
सुरक्षा रक्षकांची मंडळाच्या लक्षवेधी ज्यावेळेला ते आमदार होते त्यावेळेला तिने हे विषय प्रामुख्यानं मांडलेले आहेत पोटतिडकीने लक्षात घ्या. त्याच्यामुळे सुरक्षा रक्षक मंडळाचा कायदा संपूर्ण आपल्याला खाकी गणवेश कशामुळं मिळाला? गृह डिपार्टमेंटच्या आणि लेबर डिपार्टमेंटच्या ह्याच्यामध्ये ते लाल फितीत अडकलेलं होतं. तेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की ते सुद्धा शासनाचं मंडळ आहे, त्यांना ताबडतोब द्या, काय अडचणी असेल तर माझ्यापर्यंत द्या. माहिती आहे ना, प्रधान सचिव आपले कामगार प्रधान सचिवांना आधी. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश आहे की त्यांना सर्व सुरक्षा रक्षक मंडळाची माहिती आहे. एनी पर्सन आणि एनी सिक्युरिटी गार्ड ह्याच्यावरती बरेचसेच डिबेट झालं. मंत्री महोदयांनी सांगितलं मला समजून सांगा. मी त्यांना तेच समजून सांगतोय की एनी पर्सन कधी करावं तुम्ही? जर 90% तुम्ही न्याय दिली तर. अजून सुरक्षा रक्षक मंडळामध्ये साहेब त्यांना ही माहिती दिली आपण की महाराष्ट्रामध्ये शासनाचा अहवाल आहे. म्हणजे मी सांगतोय, मी अहवाल काही काढला नाही, लक्षात घ्या. आपण जे बोलतो ना, शासनाचा अहवाल आहे की 37,100 कारखाने महाराष्ट्रात आहेत. लक्षात घ्या, पूर्ण महाराष्ट्रामध्ये शासनाच्या अहवालानुसार 37,100 कारखाने, 26 लाख म्हणजे टोटल 83,000 म्हणजे 27 लाखाच्या आसपास आस्थापना नोंदीत आहेत. म्हणजे आस्थापना टोटल आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, एवढी संख्या संपूर्ण महाराष्ट्रात असताना फक्त 1650 आस्थापना पूर्ण महाराष्ट्रातलं सांगतोय मी. लक्षात घ्या, आपले 1000 सोडले तर बाहेरच्या संपूर्ण याची 650 म्हणजे 1650 आस्थापना मंडळात नोंदीत आहेत. मग कायद्याची अंमलबजावणी 5% तरी झाली का? 26 लाख आणि 1600. हां, आणि 37,000 त्या कारखाने. आपण 26 लाख 16. हां, मग मी तेच मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिलं की अधिकारी जे हे सांगतायत कायद्याची अंमलबजावणी करणं हे अधिकाऱ्यांचं काम आहे. लक्षात घ्या, मंडळाकडे तशी यंत्रणा असतील. शासन मंडळाकडून करून घ्यायला पाहिजे. जर काय चूक होत असेल तर ते GR त्याच्यासाठी काढला पाहिजे, कामकाजासाठी. मी जर सांगितलं ना सर्व सत्य आलं लक्षात, तर शासनाचे अधिकारी परत आणि अडचणीत येतील. एका प्रधान सचिवनी मंडळाने केलेले केसेस परत घ्यायला मंडळाला आदेश दिलेत. आपल्याकडे पत्र आहे तसं. हां, काय आता त्याच्यात आपल्याला जायला नको. फक्त एवढंच मी सांगेन सर्व सुरक्षा रक्षकांना विनंती करून की 1 तास तिथं चर्चा झाली. सर्व गोष्टीवरती आपण त्याच्यात चर्चा केलेली आहे. तुमचा ESIचा प्रश्न असो, तुमच्या आर्टिकलचा विषय असो, आता ते मार्गी लागलच. लक्षात घ्या तुमच्या. पण अधिकाऱ्यांचा त्याच्यामध्ये खोडा आहे. मंत्री महोदयांचं काही मत नाही. मंत्री महोदयांचं मत आहे की आमचा सुरक्षा रक्षक चांगला दिसायला पाहिजे आणि नीटनेटका असावा. लक्षात घ्या. पण हे जे खाली जे सांगतायत ना, काय हे मला असा त्या मिटिंगच्या ह्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं आणि आमदार साहेबांच्याही ते पूर्ण लक्षात आलं, किसन कतोरे साहेबांच्या. म्हणून त्यांनी सांगितलं की ह्या मिटिंगमध्ये काय झालं नाही तर आणखी एक वेळा आपण प्रयत्न करू, नाही तर डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांच्याकडे आपण बैठक लावू. कारण माझा आता हा कायद्याची व्याप्ती किती मोठी महाराष्ट्रभर आहे त्यांच्या लक्षात यायला लागलं. काय त्यांना समजलं. आणि त्यांच्यासुद्धा मतदारसंघामध्ये बदलापूर, मुरबाड ह्या साईडला आपली सुरक्षा रक्षक बरेचसेच राहणार आहेत. ते त्यांच्याकडे स्वतः जातात. ते म्हटले माझ्याकडे तर बरेचसे सुरक्षा रक्षक येतात, आमदार साहेबांनी सांगितलं. त्याच्यामुळं आता मला ते प्रश्न समजायला लागलेत. आता तो मी तडीच नेणार आणि तुम्हाला 100% मी तुम्हाला सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवून देणार, असा हा विषय आहे. तरी ह्याच्यासाठी सर्व संघटनांनी बघा, महामंडळाचं भूत आपल्या डोक्यावर आहे, मॅस्कोचं डोक्यावरती आहे. मी त्यांना तिथं समोर सांगितलं की मॅस्कोनं सुरक्षा रक्षक मंडळाकडून सूट घेतली कायद्यातून 23 कलमातून. ती सूट अशी आहे की एक सर्व्हिसमॅन ह्यांना सूट आहे, पण मॅस्को एक सर्व्हिसमॅन कामाला ठेवत नाही. त्यांची पाल्य म्हणजे बाहेरचे. मला सांगा, ज्यानं देशाची सेवा केलेली आहे त्यांना सूट दिल्या लेबर डिपार्टमेंटनं, त्याचा गैरफायदा ह्या मॅस्को किती घेते? त्यांच्यावर काहीच कारवाई नाही. कसली कारवाई? ती शासनाच्या आशीर्वादानं चाललंय. ते ज्याचा शासनाचा जर आशीर्वाद असल्यावर तुम्ही काय बोलणार आहे मला सांगा? महामंडळाचं काय, मला तुम्ही काय अंमलबजावणीचं काम आहे का त्यांच्याकडं? बिलकुल नाही. आमचं मत असं आहे, एक वेळ बैठक लावलेली होती सभापती महोदय यांच्याकडं, म्हणजे शिवाजीराव देशमुख साहेबांच्याकडं. त्यांनी ते एक ठराव केला. तेव्हा मुश्रीफ साहेब कामगार मंत्री होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली आराराबांनी एक कमिटी बनवली. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सशस्त्र सुरक्षा रक्षक महामंडळ असं त्याला नाव द्यावं.
MSFला, बरोबर. पण त्याची अंमलबजावणी काही शासन करत नाही. खरी गोष्ट आहे. आणि आमचंही मत आहे की हा लेबर डिपार्टमेंटचा कायदा आहे, सुरक्षा रक्षक मंडळ हे सिव्हिलियन सुरक्षा रक्षक मंडळाचे आहे, गनमन त्यांचे घ्यावेत. हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी संपुष्टात येईल. विचार करा तुम्ही, 26 लाख 27 लाख आस्थापना आणि 37,100 कारखाने, जर यांना जर सुरक्षा व्यवस्था पुरवली तर ह्या एजन्सीचं कामच राहणार नाही. पण ह्या कायद्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी शासनाचं तेवढं मनोबल व्यवस्थित पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या तेवढी ताकद आहे आम्हाला माहिती आहे, कामगार मंत्री महोदया साहेबांच्याकडं पण तेवढी ताकद आहे. पण अधिकाऱ्याने हे मिसगार्ड करायचं सोडून कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे जर केली तर अखंड महाराष्ट्रामध्ये सुरक्षा रक्षक मंडळ 1 नंबरला येईल. आणि ते आणण्याचं काम शासनानं करावं. नाही, नक्कीच या सगळ्या काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये 27 मार्चचा GRचा पण उल्लेख झाला, त्याच्यावरती पण चर्चा बरेच झाली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने थोडंसं निदर्शनास आणून दिलंच ना आपण दिलं की अनुकंपाचा ते आता बदल करतायत त्याच्यामध्ये. त्यांनी सांगितलं आम्ही त्याच्यात बदल करतोय त्या GRमध्ये, कारण त्याच्या शासन आदेशामध्ये अनुकंपाची महिला येऊ शकत नाही. मी त्यांना उदाहरण दिली. परिणामग्रस्त सुरक्षा रक्षकांचं पण त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि कंपनी जे रिकमेंड करते ते सुद्धा निदर्शनास आणून दिलं की हा कायदा त्यांच्यासाठी आहे, तर तुम्ही त्याची तोडफोड करू नका. तुम्हाला ओपन भरतीला किती घ्यायचे आहेत, कसे घ्यायचे आहेत, त्याच्यासाठी आम्ही कधीच काय बोलणार नाही. पण ज्याच्यासाठी कायदा आहे आणि तो कायदा जर मोडीत काढायचा असेल तर मग हे एम्प्लॉयमेंट ॲक्शनच बरं सुरक्षा रक्षकामुळे. हे आता तुमच्यासमोरच मी त्यांना सांगितलं आहे. तर कामगार मंत्री महोदयांना सांगितलं निश्चित आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू, सुरक्षा रक्षकांना न्याय देऊ. काय पण अधिकारी वर्ग जे काय सांगतायत ह्याच्यासाठी बघा, खाकी ड्रेस असताना सुद्धा सांगतायत की पोलिसाचं ऑब्जेक्शन आहे. तुम्ही मला सांगा आता हे कोण आपण सांगतोय का? आपण आर्टिकलचं बोलायला गेलो, काय प्रश्न आहे मला सांगा. मी त्यांना समजून सांगितलं सुरक्षा रक्षक कंपनीच्या आतमध्ये काम करतो, पोलीसवाले बाहेर काम करतात. काय सुरक्षा रक्षकांच्या ह्याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायचं कारण आहे मला सांगा. आर्टिकलचा विषय माझं मत तिथंपर्यंत जायलाच नाही पाहिजे. ते मंडळाच्या अध्यक्षांच्या ह्याच्या खाली येतं तर ते पुढं जायलाच कशाला पाहिजे. मंडळानं त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे, मंडळानं पाहिलं पाहिजे, मंडळानं निगराणी केली पाहिजे, मंडळानं त्याचं सगळं काही कर. पण मंडळ सर्व पुढं असं का करतं ते? हे का होतं अशा सगळ्या काही? अंमलबजावणी करण्याचं काम सुरक्षा रक्षक मंडळांचेच आहेत. पण सुरक्षा रक्षक मंडळांना अडचणी निर्माण काय झालेल्या आहेत त्याच्यामध्ये शासनानं स्टाफच दिलेला नाही. आता तुम्हाला सांगतो, कर्मचारी भरतीचा विषय आपण घेतला, त्यांना मी उदाहरण दिले की सुरेश खाडेसाहेब कामगार मंत्री होते त्यावेळेला आपण बैठक लावली, त्यावेळेला सांगितलं आत्ताच मी सही केली, तुमचा स्टाफ आता भरायला चालूच करतील. काय ते अजून त्या लालफितीमध्ये अडकलं. आता तुम्ही समजून घ्या की मंत्री महोदय फाईलवर सही करतात पण खाली त्याची अंमलबजावणी होत नाही. म्हणजेच हे सर्व अधिकारी एजन्सीला जॉईंट आहेत का त्यांना मदत पुरवावी म्हणून हे सर्व चाललं हे काय कळायला मारा. कारण लाल फितीत किती दिवस फायला अडकली पाहिजे. बरं, सुरक्षा रक्षक मंडळाचा स्टाफ भरती केल्याच्यानंतर 1 रुपये शासनावर बोजा नाही, त्यांचा संपूर्ण पगार सुरक्षा रक्षक मंडळ करतं. मग शासनाला मंजुरी द्यायला काय आणि मंजुरी दिले. आता हे सुद्धा मंत्री महोदयांनी सांगितलं त्या बैठकीमध्ये, आमच्या 9 तारखेच्या बैठकीमध्ये सांगितलं. एक वेळ मी त्यांना जाऊन भेटलो त्यावेळेलाही मला सांगितलं की आपण लगेच मान्यता दिलेली आहे, बिंदू नामावली. आमचं कुठं म्हणणं आहे की बिंदू नामावली घेऊ नका, तुमच्या सर्व नियमानुसार घ्या. पण हे किती वर्ष चालणार? तर सुरक्षा रक्षक मंडळ बंद होत आली ना. लक्षात आलं का? म्हणजे शासनाचे जे अधिकारी आहेत, शासन क्रियाशील आहे पण अधिकारी ज्या स्पीडनं काम करायला पाहिजे, बैठक मला सांगा TCSला काम दिलं म्हणून आम्हाला सांगतायत त्याला आता वर्ष व्हायला आलं, बरोबर. त्याच्या अगोदर मंत्री महोदयांनी सुद्धा त्यांनी सुद्धा ते सांगितले TCSला आता आपण काम दिलेलं आहे, आता तुमचा स्टाफचा प्रश्न मिटला. पण हे कधी, जोपर्यंत हे फायनल होत नाही, काय कर्मचारी जर नसेल तुम्ही मला सांगा तर सुरक्षा रक्षक मंडळांना अंमलबजावणी करायची कशी हो? बरोबर. आणि मग 5%, 10%, 15%, 20% सुरक्षा रक्षक वाढणार कसे? नक्कीच. आपण ज्यावेळेस खाडेसाहेबांच्याकडे गेलो होतो त्यावेळेस त्यांनी पण ते अधिकारी बोलले होते ना, बिंदू निमावली, त्यावेळेस आपण सांगितलं होतं की जे ज्यांना कास्टना बाबा बाकी आहे त्यांना तुम्ही पण सजेशन दिलं होतं तेवढं बाजूला ठेवा, हाय तेवढे तर करा.
मग त्यावेळेस ते हो म्हणाले होते, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आरक्षण यांना द्यायचं राहिले, त्यांना द्यायचं राहिलं, हे असं राहिले, त्याचा प्रश्न. आदिवासीचं काहीतरी त्यांना मिळालं नव्हतं त्यावेळेला त्यांच्या, पण त्या मंत्रालयानं जर यांना दिलं नसेल तर त्याला आपण किती दिवस थांबायचं. आपल्या अंमलबजावणीच्यावरती परिणाम होते ना, त्याच्या कामकाजावरती परिणाम होते. लिव्ही बुडते, कामगारांचा रोजगार बुडतोय, अजूनही कामगार वेट बिगाऱ्यामध्ये काम करतोय. ह्याच्यावरती शासनानं कामकाज झालं पाहिजे, त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. बरं, निरीक्षक नाहीत, पर्सनल ऑफिसर नाहीत, म्हणजे बरेच क्लार्क नाहीत, काय काय याच्यामध्ये तर क्लेरिकल स्टाफच नाही आहे, तिथं पगार काढायला कोण नाही आहे. आणि पुण्यामध्ये तर तुम्हाला माहिती आहे ना, पुण्यामधली घटना जी घडली की बाबा तो स्टाफ जो होता अकाउंट डिपार्टमेंटचा, त्याने काय झोल झपाटा करून भरपूरचं झालं होतं, हे आपण निदर्शनास आणून दिलं होतं, म्हणजे शासनाच्या निदर्शनास आलं होतं. तर आता शेवटी आपण सुरक्षा रक्षक महाराष्ट्रातले सर्व आहेत आणि संघटना प्रतिनिधी आहेत. आता तुम्ही बैठकीमध्ये जे रुख आहे तो बघितला आहे कशा पद्धतीने आहे, तर संघटना प्रतिनिधींना काय सांगायला, खास करून संघटना प्रतिनिधी. नाही, सर्व संघटना क्रियाशील आहेतच, ती कामकाज करतात व्यवस्थित. फक्त महाराष्ट्रातल्या फक्त सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या पाठीशी राहावं, लक्षात घ्या. आणि गैरसमज पसरवू नये. कोणतीही संघटना कधीही सुरक्षा रक्षकांच्या विरोधात काम करत नाही, लक्षात घ्या. ती सुरक्षा रक्षकांच्या आहे, ती त्यांच्या पद्धतीत करत असतील. बघा, ज्यांना जी समज आहे त्या पद्धतीत ती करतात, त्याच्याबद्दल काय दुमत नाही. ज्यांना जे समजतं ते बोलतात, पण कोण सुरक्षा रक्षकांच्या विरोधात काम नाही करत. आलं लक्षात? कुणी असू दे, हे सुरक्षा रक्षकांनी ओळखलं पाहिजे. आणि सुरक्षा रक्षकांनी जो ज्या युनियनचा, जो ज्या संघटनेचा सभासद असेल तिथं त्यांना जाऊन विचारलं पाहिजे, बोललं पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. हे मला सांगा, आम्ही कोणाच्या जीवावरती लढतो? सुरक्षा रक्षकांच्या. आमच्या पाठीशी सुरक्षा रक्षक आहेत म्हणून आम्ही लढतो ना. भले 20% असू, 10% असू, 15% असू, 50% असू, आहेत म्हणून लढतोय. कुणासाठी लढतोय? सुरक्षा रक्षकांच्यासाठी. तर सुरक्षा रक्षकांनी संघटनांच्या युनियनच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि त्यांना तुम्ही जाऊन विचारलं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केलं पाहिजे. गैरसमज पसरवायचं काम करू नका. व्हॉट्सअप आणि फेसबुकला गैरसमज करू नका. कमेंट्स करताना व्यवस्थित करा. काय तुम्ही त्यांचं मनोबल उंचावेल असे काहीतरी कार्य करा. का सुरक्षा रक्षकांनी ज्यांना मला सांगा, आज मंत्रालयामध्ये बैठक लावल्याच्यानंतर अधिकारी एवढं हाणून पाडण्यासारखं काम करतात, मग बाकीच्यांचं काय घेऊन बसला आहे? आपण आता किती बैठका लावल्या मला सांगा. आपण मुश्रीफ साहेबांच्या समोर लावली, सुरेश खाडे साहेबांच्या समोर लावली, संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब होते त्यांच्यासमोरसुद्धा लावली आपण. आता आपण यांच्यासमोर 2 वेळा बैठक गेलो. एक वेळ माथाडी कामगारांच्या बरोबर गेलो कृती समितीतर्फे, आणि आपण आता किसन कतोरे आमदार साहेब किसन कतोरे साहेबांनी बैठक लावली. म्हणजे आपण एवढा प्रयत्न करतो आहे तरी ही परिस्थिती आहे. मग समजून घ्या की बाकीच्याने कमेंट्स करताना काय परिस्थिती आहे ते पहिलं बघावं. काय असं खच्चीकरण कुणाचं करू नका, कुठल्याच संघटनेचं करू नका, कुठल्या कार्यकर्त्याचं करू नका. तुमचे विचार व्यवस्थित मांडा. तुमचे विचार आल्याच्यानंतर त्याच्यावर आपण विचारमंथन करतो. जे चांगले ज्यांचे असतात, मी व्हॉट्सअपला काय काय बघतो, चांगले असतात त्याचा आपण चांगलाच अभ्यास करतो. काय तर हे लोकांच्यापर्यंत जाऊन देईन. सर्वांनी एकजुटीनं राहा. कारण कसं आहे तुम्हाला सांगतो, शासन आता कामगार कायदा आता तुम्ही समजून घ्या. 8 तास होते. किती? 8 तास. 9 तास केले. आता हे 9 तास कशामध्ये होते मला सांगा. आपण ड्युट्या करतो त्यावेळेला 8 तास 3 शिफ्टमध्ये करतो. पाठीमागं सरकार होतं त्यावेळेला 6 तास करायचं चाललं. बघा, मी तुम्हाला सांगू, नवाब मलिक साहेब जेव्हा कामगार मंत्री होते तेव्हा 6 तासाचं 4 शिफ्ट करू. म्हणजे माणसं जास्त लागतील, कामगार जास्त लागतील, काम जास्त निघेल, मधली जे सुट्ट्या आहेत त्या कॅन्सल करू. 6 तास माणूस काम करू शकतो. म्हणजे त्यांना मधल्या ज्या सुट्ट्या जे तास 1.5 तासाचे काय असेल ते कॅन्सल करून आपण डायरेक्ट काम करू, म्हणजे 4 शिफ्ट होतील असा त्यांनी प्रस्ताव दिला. आता हे सरकार आल्याच्यानंतर हिने पण ह्योच प्रस्ताव दिला. काय दिला? 9 तास 12 तास. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये आता तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये ते मांडलं आहे. बघा, मी तुम्हाला सांगतो की शासनाने निर्णय घेतला हे मान्य, बरोबर, पण डायरेक्ट कर्मचारी कामावरती आहेत का? महाराष्ट्र दुकानं आस्थापना केलं, मुंबई व दुकाने आस्थापना होतं ते महाराष्ट्र केलं. ठीक आहे, महाराष्ट्रावर त्यांना महाराष्ट्र संपूर्ण मुंबईचा कायदा सर्व महाराष्ट्राला लागू होता. आता पूर्ण महाराष्ट्राचाच करून टाकला. चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही 8 तासाचं 9 तास कसं काय केलं? आज जे दुकानात काम करतात किंवा छोट्या छोट्या ह्याच्यात काम करतात ते भांडवल करीत 12 तास सांगितले शासनानं.
बरं ओव्हरटाईम नोकरी टिकवायची का त्यांच्यासंग भांडत करत बसायचं का ह्यांच्याकडे तक्रार किती तक्रारी आल्या म्हणजे ह्याच्यामधला जो मधला दुवा आहे त्याच्या संदर्भात शासनानं काही विचार केलेला दिसत नाही. डायरेक्ट काम कोण देत नाही. लक्षात घ्या. आता तुम्ही साधा आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाकडेच बघूया किती एजन्सी काम करतात. त्या किती एजन्सीच्या मार्फत सुरक्षा रक्षक काम करतात. कायदा मंडळाचा बरोबर त्याचा दुरुपयोग करायचा त्या एजन्सीने. असं जर ह्या कायद्याविषयी जर झालं तर ते लोकांना तो कायदा फायदेशीर ठरल का नुकसानदायक ठरल. आतासुद्धा कामगार कायदे आहेतच ना. तर ह्या गोष्टीचा आता त्याच्यावरती माझंसुद्धा अभ्यास करायचं चाललेलं आहे. आपण विचार करूनच त्या संदर्भात आपलं स्टेटमेंट काय असेल ते रायटिंगमध्ये टाकू. काय कायद्यामध्ये काय बदल केला आहे कसा केला आहे. तर माझं सर्व महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांना एक विनंती आहे काय की सर्वांनी एकत्र या एकत्र राहा. माझ्याकडे असं मी म्हणत नाही. लक्षात घ्या. तुम्ही ज्या ज्या संघटनेकडे आहे ज्या ज्या युनियनमध्ये आहे तिकडं जा काय आणि बघ्याची भूमिका काय घेऊ नका. त्या युनियनला जाऊन त्या युनियनवाल्यांशी चर्चा करा. त्यावेळेला सर्व युनियनवाले मिळून काहीतरी ह्या कायद्याविषयी भाष्य करतील आणि शासनासंग लढत बसतील. काय तुम्हीच जर त्या युनियनवाल्यांचं संघटनांचं जर खच्चीकरण केलं तर मग मला सांगा तुम्ही कधी एकत्र येणार. म्हणून एवढं मी सर्व महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांना विनंती करतो आणि प्रत्येक युनियनवाला हा सुरक्षा रक्षकांसाठीच लढतो आणि सुरक्षा रक्षकानं ठरवायचं आहे की कोण आमच्यासाठी लढतोय आणि कोण नाही लढतोय. शेवटी चॉईस तुमची आहे ना. धन्यवाद साहेब. तुम्ही ह्या सर्व काही माहिती दिली त्याबद्दल. मित्रांनो आपल्याला वारंवार आम्ही आव्हानच करतो की आपल्या संघटनेच्या ऑफिसमध्ये या. छोटे मोठे जे बदल आहेत ते तुम्हाला माहिती आहेत ना. आता आपल्या ज्या ॲप्समध्ये बदल होते ते आपल्याला दिवस भरून मिळत नव्हते ते कोणी केलं माहिती आहे ना. साहेबांच्या ह्याच्यामधूनच झालं का नाही ते. मग छोटे मोठे जे असे काही प्रश्न असतात ना ते असे कमेंट्स करून होत नाही आहेत. ते तुम्हाला यावं लागतं. संघटनेमध्ये या. भरपूरशा गोष्टी येतात प्रत्येकाचे सुरक्षा रक्षक. आपणसुद्धा या. आपले काही सुझाव असतील तर नक्कीच ते सुझाव घेतले जातील. तुर्तास आपण थांबूया मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. साहेबांनी माहिती दिली त्यामुळे साहेबांचे धन्यवाद. आता वेळ पण जास्त होते परंतु व्हिडिओ आपले सुरक्षा रक्षक शेवटपर्यंत पाहतात आणि शेवटपर्यंत पाहावा अशी अपेक्षा आहे. तुर्तास थांबूया आपण. धन्यवाद.